नंदुरबार जिल्ह्यात सन 2023 मध्ये पूर्ण केलेले 3054 आणि 2722 अंतर्गत विकास कामांची देयक अद्याप ठेकेदारांना मिळाले नसल्यानं संतप्त होत आज ठेकेदारांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन पुकारले होते। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ठेकेदारांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल असा पवित्रा घेतला होता। यावेळी बराच काळ त्यांच्यात वाद देखील झाले। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ठेकेदारांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्न हा निष्फळ ठरला। अखेर एवढ्या वर्षांपासून आमची देयक का थकीत करण्यात आले असा संतप्त सवाल ठेकेदारांनी विचारला आहे। सन 2023 मध्ये विकास कामं पूर्ण करून त्याचे व्हिडिओग्राफी व चित्रीकरण करून ते अहवाल सादर करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने ही देयक का थांबवली असा संतप्त सवाल देखील ठेकेदारांनी यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना केला। आमचे बिलं 2023 पासून 30, 54, 27, 22 या हेडचे थकीत करण्यात आलेले आहे। आम्ही ते काम करत असताना आम्ही आरे बिल काढले होते। आरे बिल काढल्यानंतर त्या कामाची सकल चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर बांधकाम विभागामार्फत त्या सगळ्या कामाची चौकशी, फोटो, व्हिडिओज, SQM वगैरे सगळं फायली वगैरे सगळं पूर्ण हे करून डिपार्टमेंटला जमा करण्यात आले। नंतर 28/3/25 कोर्टातून आपलं आदेश आला की हे बिल अकाउंटिंग पर्पजसाठी देण्यात यावे। मग त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमधून आमचे MB बिल वगैरे ते सगळं झेरॉक्स वगैरे काढून मग कलेक्टर मॅडमांचा लेखी आदेश आला की हे बिलं अकाउंटिंग पर्पजसाठी किंवा हे अदा करण्यात यावे। त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभाग, नंतर पूर्ण लेखा अधिकारी वगैरे सगळं पूर्ण बिलं वगैरे चेक होऊन FDमध्ये गेल्यानंतर FDमध्ये अचानक ते बिलं थांबवण्यात आले। अचानक थांबवण्यात आल्यानंतर आम्ही सगळेजण विचारात पडलो की हे बिलं कशामुळे थांबवण्यात आले। आम्हाला कोणताही निर्णय दिला नाही, काही दिला नाही, कोर्टाचे आदेश नाही की हे बिलं कशामुळे थांबवण्यात यावे, काहीच नाही। एकदम मनमानी कारभार, जिल्हा परिषदच्या एकदम मनमानी कारभारामुळे हे बिलं थांबवण्यात आलेले आहे। आणि सदर आम्ही सगळे सुभेचे ठेकेदार जे आहेत आमचे हप्ते थकलेले आहेत, आमच्याकडे आमचं गोल्ड लोन झालेलं आहे, सगळं आमच्याकडे 1 रुपयाही काही शिल्लक नाही आहे। व्याजवाले आमच्या घरी दररोज फेऱ्या मारत असतात। मग आम्ही त्याच्या संदर्भात जिल्हा परिषदला आम्ही आत्मदहनसाठी पत्र दिलं होतं आणि आज आंदोलनास आलेलो होतो। पण ॲडिशनल CO साहेबांनी आले असता ते म्हणे आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही, ते आम्हाला तोंडी सूचना देतो। सदर आम्हाला लेखी सूचना पाहिजे, बस एवढं।